मध्ये आपलं स्वागत आहे। मी आणि सेमत आजच्या ठळक बातम्या। व्यापारी व पत्रकार कृती समितीने दिला आंदोलनाचा इशारा। घरांना लागणाऱ्या घरपट्टीत अचानक वाढ करण्यात आल्याने हिंगोलीत नागरिकातून तीव्र पडसाद उमटले आहेत। याबाबत सोमवारी व्यापारी व पत्रकारांनी संयुक्तपणे प्रशासनाला निवेदन देऊन वाढ वाजवी करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। मागील आठवड्यात नगरपालिकेतर्फे आकारण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता कराबाबत व्यापारी व पत्रकारांच्या कृती समितीने प्रशासनाला याबाबत इशारा दिला होता। ठरल्यानुसार सोमवारी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। मालमत्ता कराचे नवीन दर ठरविताना याबाबत असलेले अधिनियम, कायदे व शासनादेशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा कृती समितीचा आरोप आहे। विशेष म्हणजे प्रशासकीय अध्यक्ष असताना या महत्त्वाच्या बाबीवर निर्णय घेण्यात आला असल्याने सर्वसामान्यांना विश्वासात न घेतल्याची भावना सर्वसामान्यांची झाली आहे। या प्रक्रियेत काम करणाऱ्या अपिलीय समितीकडे नगरसेवकांचा समावेश असावा असा नियम असताना नगरसेवकच नसल्यामुळे प्रक्रिया अयोग्य असल्याचे समितीचे मत आहे। ही प्रक्रिया राबवित असताना अनेक गोष्टींना फाटा देण्यात आल्यामुळे नागरिकांना अधिकचा भुर्दंड सोसावा लागत असल्याचे समितीचे म्हणणे आहे। शिवाय एखाद्याची घरपट्टी थकीत असल्यास त्याला आक्षेप घेण्याची संधीच न देणे म्हणजे घटनादत्त अधिकारापासून वंचित ठेवले जात असल्याने ही पद्धत बंद करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। योग्य पद्धतीने कर आकारणी न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा समितीने दिला आहे। शिष्टमंडळात व्यापारी महासंघाचे नंदकिशोर तोष्णीवाल, अनिल नेनवानी, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जगजितराज खुराना, सुधीरप्पा सराफ, सुमित चौधरी, मिलिंद उबाळे, माबूद बागवान, महेश मोकाटे, मधुसूदन बगडिया, कैलासचंद्र काबरा, दिनेश बगडिया, सुदर्शन कंदी, बाबा घुगे, कमलकिशोर बगडिया, नीरज देशमुख, पुरुषोत्तम चंदनानी, प्रकाश इंगोले, श्याम खंडेलवाल, अमित कुमार रोहाटिया, नीरज बड़जाते, भगीरथ अग्रवाल, अब्दुल वहीद, विजय घुगे, समीर गुंडेवार, शुभम मुंदडा आदींचा समावेश होता। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। टॅक्सेशन हाती घेतलेलं आहे आणि हे टॅक्सेशन करताना एक गोष्ट मला अशी क्लिअर करायची की नंदूभाऊंनी आता निवेदनात सांगितलं की प्रोसेस फॉलो करण्यात आलेली नाही, प्रोसेसमधले काही जे टप्पे आहेत ते स्किप केलेले आहेत। परंतु आत्ता ज्या या नोटिसा व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत त्या कलम 119च्या नोटीस आहेत। ह्या 119च्या नोटिसांचा पर्पज असा आहे की जे आम्ही टॅक्सेशन नगरपालिकेमार्फत करण्यात आलेलं आहे त्याच्यावर कशा कशा पद्धतीनं टॅक्स लावलेला आहे, तुमचं मोजमाप कशा पद्धतीचं आहे, तुमचा वापर किती आहे, घराचा प्रकार कसा आहे, टीन शेड आहे, कच्च्या मातीचा आहे का पक्कं घर आहे, RCCचं आहे, त्याचा वापर कमर्शियल आहे, रेसिडेन्शियल आहे, हे सगळं तुम्हाला डिटेल्स देण्यासाठी 119ची नोटीस आपण दिलेली आहे। हे नोटीस बघितल्याच्या नंतर तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन असेल, तुम्हाला काही जर त्याच्यामध्ये म्हणणं आपलं मांडायचं असेल किंवा माझ्या 4 रूम नसून 3च रूम आहेत, माझे 2 मजले नसून 1च मजला आहे, माझं दुकान नसून घरच आहे, अशा जर बाबी असतील तर त्याच्यासाठी आपण 30 दिवसाची मुदत त्या ठिकाणी दिलेली आहे। 24 डिसेंबरपर्यंत आपण नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी सूचना हरकती आक्षेप देऊ शकता। त्याच्यानंतर ज्या सूचना आक्षेप हरकत येतील त्याच्यावर पुन्हा निर्णय घेतला जाईल। टाउन प्लॅनर याच्यामध्ये प्राधिकृत मूल्य निर्धारण अधिकारी असतात, ते सर्व सूचना हरकती त्यांच्याकडे सादर केल्या जातात, सुनावणी घेतली जाते आणि पुन्हा निर्णय घेतला जातो। तर याच्यामध्ये अजूनही काही नागरिकांना असं वाटू शकतं की हा जो वरचा चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये सर्व विवरण दिलेलं आहे, मजला, बांधकामाचं वर्ष, बांधकाम प्रकार, उपयोग, त्याचं क्षेत्रफळ आणि शेवटी इथं करयोग्य मूल्य काढलेलं आहे। तर बऱ्याच नागरिकांचे नगरपालिकांमध्ये फोन येत आहेत की हे जे करयोग्य मूल्य आहे तोच आम्हाला टॅक्स लागणार आहे का काय, परंतु तसा प्रकार नाही आहे। करयोग्य मूल्यावर आपण MMC ॲक्टनुसार 22% ते 27% टॅक्स आकारत असतो, तर नगरपालिकेने यावेळेस त्याच्यावर 24% टॅक्स आकारलेला आहे करयोग्य मूल्यावर। 22% ते 27%।
तर आपण मागच्या वेळेस 2001-2ला ज्यावेळेस कर आकारणी झाली होती त्यावेळेस 25% करयोग्य मूल्यावर मालमत्ता कर आकारण्यात आलेला होता. यावेळेस आपण तो 24% म्हणजे 1% कमी केलेला आहे. आणि ही जी खालची त्या चार्टनंतर खालचा जो चार्ट आहे रेड कलरमध्ये, रेड कलरमधला तुम्हाला अपेक्षित टॅक्स असणार आहे. एकूण कर त्याच्यामध्ये दिलेला आहे 2788 आणि वरती आहे करयोग्य मूल्य 6857 रुपये. तर नागरिकांनी गैरसमज करू नये की हा जो करयोग्य मूल्य आहे तोच आम्हाला टॅक्स लागणार आहे. त्यांना टॅक्स लागणार आहे तो खालच्या रेड अक्षरामध्ये एकूण कर जो लिहिलेला आहे 2788 रुपये, या केसमध्ये तो टॅक्स लागणार आहे. याच्यामध्ये करयोग्य मूल्यावर 24% आपण मालमत्ता कर घेतो. 1% जो आहे करयोग्य मूल्यावर वृक्ष कर घेतला जातो. नगरपालिका मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करत असते. साधारणतः 1 लाखापेक्षा जास्त वृक्ष लागवड मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये नगरपालिकेने केलेली आहे आणि त्याची जोपासना सुद्धा नगरपालिकेमार्फत केली जाते. त्यानंतर महाराष्ट्र शिक्षण कर आणि रोजगार हमी उपकर, हे 2 उपकर आपण घेतो. मात्र हे दोन्ही उपकर जे आहेत हे दोन्ही उपकर आपण जमा करून शासनाला देत असतो. याच्यामध्ये शासनाचा नियम असा आहे की शिक्षण कर जो आहे तो निवासी प्रॉपर्टीला लावला जातो आणि रोजगार हमी कर जो आहे तो कमर्शियल प्रॉपर्टीला लावला जातो. म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टीला शिक्षण कर आणि रोजगार हमी कर दोन्ही टॅक्स लागतात आणि त्याचे स्लॅब आहेत 2% ते 6% रेसिडेन्शियलला आणि 4% ते 12%, म्हणजे शिक्षण कराच्या दुप्पट रोजगार हमी कर कमर्शियलला. शिक्षण कर 4% ते 12%.